आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आपल्याला दिसत असणारं जे जगत, ते जगत कसं उत्पन्न झालं याविषयी सर्व दार्शनिक विचार करतात की हे अत्यंत चित्रविचित्र असणारं जगत, की याच्यामध्ये इतके वृक्ष, इतक्या पाषाणाचे प्रकार, मनुष्य योनी, त्याच्यामध्ये स्त्री पुरुष एकासारखा एक नाही, अशा प्रकारचं सर्व वैचित्र्यत आहे. तेव्हा हे उत्पन्न कसं झालं याविषयी जी मत आहे, तर त्याचा विचार केला की काही लोक म्हणतात की हे जगत परमाणूपासून झालं, काही लोक म्हणतात की हे जग आपोआप उत्पन्न झालं, काही लोक म्हणतात हे पंचमहाभूतापासून उत्पन्न झालं, काही म्हणतात की जीवाच्या कर्माने झालं, काही म्हणतात हे जगत ईश्वराने निर्माण केलं, तो ईश्वर राहतो कुठं, कुठं राहून हे जगत निर्माण करतो. अशा प्रकारचं ह्या संपूर्ण जगताचं मूळ काय आहे, ह्या जगताचं आद्य कारण काय आहे. कारण कोणताही पदार्थ जो आहे तो त्याचं काहीतरी कारण असतं. तसं हे जगत उत्पन्न झालं, ह्या जगताला काहीतरी कारण असलं पाहिजे आणि त्या कारणाचा लोक शोध घेतात. लोकांना माहिती आहे कुठलंही कार्य, घट नावाचं कार्य आहे, याचा अर्थ कुंभार त्यांना उत्पन्न करतो. कुंभार हा त्याला निमित्त कारण असतो. किंवा एखाद्याचं म्हणणं आहे की मृत्तिके वाचून, माती वाचून घट बनत नाही, माती असली तरच घट बनतो, माती नसली तर घट बनत नाही. मग कारणाचे प्रकार केले, एक निमित्त कारण आहे, एक उपादान कारण आहे. ज्याच्या वाचून ज्याचा कार्यात प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. म्हणजे मातीचा घटामध्ये प्रवेश आहे आणि माती नसली तर घट पण राहत नाही, राहत नाही म्हणजे घटाचं अस्तित्व राहत नाही, म्हणून त्याला उपादान कारण म्हणतात. आणि घट निर्माण केला, कुंभारा वाचूनही घट निर्माण होत नाही. माती असली, पाणी असलं, अग्नी असला तरी घट निर्माण होत नाही. त्याला निर्माण करणारा कोणीतरी कुलाल किंवा कुंभार पाहिजे. परंतु कुंभाराने घट निर्माण केला आणि कुंभार मरण पावला तरी सुद्धा घट राहतो. मग घटाचं तो कोणता कारण आहे, निमित्त कारण आहे. अशा प्रकारे कारणाचा विचार आपल्या वेदांतामध्ये विशेषतः निमित्त कारण आणि उपादान कारण या स्वरूपामध्ये कारणाचा विचार केला जातो. तसं या जगताचं काही लोक म्हणतात की ह्या पंचमहाभूतापासून झालं किंवा परमाणूपासून झालं. काहींचं म्हणणं असं आहे, अहो हे जड जे आहे ते कोणाला कारण होत नाही, जडापासून काही उत्पत्ती होऊ शकत नाही. त्यामुळं या ठिकाणी हे जे केवळ पंचमहाभूत, केवळ परमाणू, हे जड हे कधीही याचं कारण असू शकत नाही, जगताचं कारण असू शकत नाही. जगताचं कारण हे चेतन असलं पाहिजे असा वेदांताचं म्हणणं आहे. नैयायिकांनी देखील न्यायदर्शन जे आहे ते असं सांगतं की कारण, कोणतंही कारण जे असेल तर ते चेतनच असलं पाहिजे, त्याला म्हणतात चेतन कारणवाद. बाकीच्यांचा कारणवाद आहे. आपल्या आधुनिक भौतिक विज्ञानामध्ये जगाचं कारण परमाणू सांगितलेले आहे, परंतु हे सगळे जडवादी, म्हणजे जड कारणवादी. आणि काही लोक आहेत चेतन कारणवादी. कारण वाचून तर कार्य उत्पन्न होत नाही हा सिद्धांत आहे, पण ते कारण सुद्धा काय असलं पाहिजे, चेतन असलं पाहिजे. त्याला चेतन कारणवादी आणि जड कारणवादी असं म्हणतात. आणि त्यासाठी जर मनुष्याने आजच्या काळामध्ये एवढं भौतिक शास्त्र प्रगत झाले, विज्ञान प्रगत झाले, तरी जे मोठमोठे वैज्ञानिक आहे ते आज ईश्वराला शरणागत आहे. कारण का, त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की जड जे हे जगताचं किंवा जड हे कोणाचं कारण होऊ शकत नाही. जड कारणवादापेक्षा चैतन्य कारणवादाला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे. ते काय मादाम क्युरी ना रेडियमचा शोध लावला त्यांनी, तर त्या मादाम क्युरीने याचा रेडियमचा शोध लावला की ज्याच्यामुळे जगताच्या भौतिक विज्ञानामध्ये फार मोठी उत्क्रांती झाली. परंतु त्यांना विचारलं की हे संशोधन तुमच्या बुद्धीतून कसं झालं, तर ते सांगतात की मलाही काही सांगता येणार नाही. मी रात्री झोपल्यानंतर मला काही स्वप्नामध्ये अशा प्रकारचे दृष्टांत होत आणि त्याच्यामुळं की जणू काही अशा प्रकारचं संशोधन केलं तर याच्यापासून हे निर्माण होईल, याचा उपयोगिता अशी करता येईल, अशा प्रकारची जी काही बुद्धीमध्ये माझ्या स्फुरण झाली तेच हे संशोधन आहे. मग ते संशोधन कुठं झाले, त्यामुळे कोणीतरी एक अज्ञात अशा प्रकारची
चैतन्य रूप शक्ती, आणि त्या शक्तीनं मला ही प्रेरणा केली, म्हणून मी त्या शक्तीला शरण आहे असं म्हणतात. म्हणजे जे भौतिक कारणवादी आहेत ते देखील ईश्वराला शरणागती. आईन्स्टाईन सारखा शास्त्रज्ञ ज्यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत सांगितला, त्याला E=mc² म्हणतात, की संपूर्ण जगामध्ये भौतिक विज्ञानात त्या सूत्राला घेऊन मोठी प्रगती झाली. आजचं जे विज्ञान आहे ते आईन्स्टाईनचं खूप मोठं ऋणी आहे. आणि तो म्हणतो की ज्या परमात्म्याने मला बुद्धी दिली त्या परमात्म्याला ही बुद्धी आणि माझं जीवन समर्पण करतो असं तो म्हणतो. याचाच अर्थ चेतन कारणवाद या मानावा लागतो. कोणत्याही कारणाशिवाय कार्य घडत नाही हा तर सिद्धांत आहे. स्वामी महाराज विनोदाने गोष्ट सांगायचे की एक दिवस मुलगा वडिलांना विचारतो की या ठिकाणी हे जगत निर्माण झालं, याला कारण काय? तर त्यांनी सांगितलं की या जगताला कारण काहीच नाही, हे जगत आपोआप उत्पन्न होतं असं त्या वडिलांनी सांगितलं. तेव्हा या जगताविषयी कार्यकारणवादाचे विचार आहेत. तर ते विचार असे, त्याचा एक श्लोक आहे की स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतिम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिनः. त्याचा अर्थ असा आहे की काही लोक म्हणतात स्वभावामुळे हे जगत उत्पन्न झालं, काही म्हणतात ईश्वरामुळे झालं, काही म्हणतात कालाच्या ओघात. जसा अगोदर आता आंब्याला बहर येईल थोड्या दिवसांनी, नंतर त्याच्यापासून छोट्या छोट्या कैऱ्या येतील, त्याच्यापासून आंबा होईल, नंतर तो परिपक्व होईल. हे कालाच्या ओघात घडतं. तसं जग कालाच्या ओघामध्ये उत्पन्न होतं, कालाच्या ओघात स्थिती राहते आणि कालाच्या ओघातच त्याचा लय होतो. काल हे कारण आहे. काही सांगतात याचं कारण नियती आहे, म्हणजे कोणीतरी एक नियंत्रण करणारी शक्ती त्याच्या पाठीमागे आहे. काही म्हणतात की हे काही नाही, जगत म्हणजे परिणाम आहे. पण दुधाचं जसं दही होतं तसं काही लोक म्हणतात प्रकृती नावाचं जे तत्व आहे, माया नावाचं जे तत्व आहे, त्या मायेचा परिणाम दुधाचा दही होतं, त्याप्रमाणे मायेचा परिणाम हे जगत होतं. त्या परिणामाची सुद्धा व्याख्या आहे. याच्यामध्ये काही लोक म्हणतात की जगत नाही, हा जसा स्वप्नासारखा हा भास आहे, जगत नावाचा पदार्थच नाही. स्वप्नामध्ये जसे पदार्थ नसतात आपल्याला दिसतं, त्याप्रमाणे हा फक्त भास आहे, दुसरं काही नाही. माऊलींच्या दृष्टीनं मावळवीत विश्वाभासू, माऊली म्हणतात हे विश्व नाही, या ठिकाणी काय हा विश्वाभास आहे, हे नसून आपल्याला दिसतं. जसा दोरीवर साप नाही पण दोरीवर सापाचा भ्रम होतो, तसा आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपला आपणपेया विसरू जो धनंजया तेच रूपया अज्ञानासी. ज्या वेळेला मी कोण आहे, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे याचा मनुष्याला विसर पडतो, त्यावेळेला हे संपूर्ण जगत जे आहे त्याला भासमान व्हायला लागतं. त्याप्रमाणे हे स्वप्नाप्रमाणे आहे असं काही म्हणतात. काही म्हणतात की या ठिकाणी परमात्म्याच्या संकल्पापासून हे जग उत्पन्न झालं. परमात्मा एकटाच होता पूर्वी, त्याला वाटलं की मी अनेक रूपाने व्हावं म्हणून तो अनेक रूपाने झाला असं सांगतात. काही म्हणतात परिणामांच्या मन्यन्ते, काही म्हणतात की या जगताचा प्रकृतीचा परिणाम झाला. काही लोक म्हणतात प्रकृतीचा परिणाम नाही झाला, प्रकृती जड आहे, तर ते म्हणतात जड कारणवाद आम्हाला मान्य नाही. आम्हाला कोणतं कारणवाद? चैतन्य कारणवाद. म्हणजे मूळचं कारण जे आहे ते काय? जन्माद्यस्य यतः, ज्याच्यापासून हे उत्पन्न झालं, ज्याच्यापासून म्हणजे ज्या ब्रह्मापासून, सच्चिदानंद ब्रह्मापासून, आणि त्या ब्रह्माचा परिणाम म्हणजे हे सगळं जगत आहे. अशा अनेक प्रकारचे, आता तर किती मानवाची उत्क्रांती कशी झाली, माकडापासून झाली, इथपर्यंत अनेक प्रकारची संशोधन आहे. परंतु या सगळ्या संशोधनामध्ये काही ना काही कारण मात्र सांगितलं जातं. परंतु त्या वडिलांनी कोणता वाद सांगितला? त्याला स्वभाववाद असं म्हणतात. त्या मुलाने विचारलं की बाबा हे जगत कसं उत्पन्न झालं? त्यांनी सांगितलं या जगताला काही कारण नाही, हे जगत आपोआप उत्पन्न झालं, स्वाभाविक उत्पन्न झालं. जसं साखरेच्या ठिकाणी गोडपणा का? स्वाभाविक आहे. मिऱ्याच्या ठिकाणी तिखटपणा का? स्वाभाविक आहे. तसं हे जगताचं उत्पत्ती होणं हे स्वाभाविक आहे असं सांगितलं. मुलगा थोडा चिंतक होता, वडिलांच्या पेक्षा अंतर्मुख होता. त्यांनी काय केलं की एक दिवस वडील ऑफिस मधून आले, त्याच्या अगोदर एक सुंदर अशा प्रकारचं चित्र काढलं आणि त्यांनी त्या आपल्या टेबलवर वडिलांच्या ठेवून दिल्या. वडिलांनी आल्यानंतर ते प्रसन्न झाले
अरे बाळ, हे चित्र कोणी काढलं? त्यांनी सांगितलं कोणी काढलं नाही. मग हे चित्र इथं आलं कसं? बाबा असं झालं की एक कागद एकदम येऊन ह्या टेबलवर थांबला. नंतर त्या ठिकाणी ब्रश आले, रंग आले आणि त्या ब्रशने त्या रंगातून त्या ठिकाणी ही रेघोट्या ओढल्या आणि अशा प्रकारचं सुंदर चित्र केलं. आपोआप चित्र तयार झालं. ते म्हणे असं कधीच शक्य नाही, हे चित्र आपोआप निर्माण झालं असं म्हणणाऱ्याला मी गाढव म्हणे. तर त्यांनी सांगितलं जर हे रंगीत चित्राला स्वाभाविक म्हणणाऱ्याला आपण गाढव म्हणत असाल तर हे चित्रविचित्र जगत हे कोणत्याही कारणा वाचून झालं, आज स्वाभाविक झालं असं म्हणणाऱ्याला गाढवाचा बाप का म्हणू नये? असं काय नाही. याचाच अर्थ कोणतंही कारण जे आहे त्या कारणा वाचून कार्य निर्माण होत नाही. कारणाचेच गुण कार्यामध्ये संक्रमित होतात. कारण गुणा कार्य गुणे संक्रामंती, अशा प्रकारचा विचार आहे. म्हणजे हा विचार जर आपण करायचा झाला, आता आपण हे जो चिंतन केलेले लक्षात असेल तर पहा की अशा प्रकारचा कारणाचा विचार करायला लागलो. कोणतं कारण आहे? मग हे सगळे कारण जे आहे ना, आपण आपल्या बुद्धीनं विचार करायला लागलो की काय कारण आहे. आता इथपर्यंत आपण आलो की कार्य म्हटलं की कारणाचा विचार झाला पाहिजे, पण कारण कोणती याविषयी आपण स्वबुद्धीनं कितीही जरी विचार केला तर आपली जी बुद्धी विचार करणारी ती सुद्धा कार्याच्याच अंतर्गत आहे की नाही, जगतामध्येच आहे की नाही. त्या व्यापक जगताचा ही परिच्छिन्न असणारी बुद्धी ही काही शोध घेऊ शकत नाही. मग जर जगतात आता ह्या वेळेला आपण इथं बसलो, जगात काय घडतं हे तरी बुद्धीला कळतंय का? आणि त्या जगाच्या कारणाचा शोध जर बुद्धी घ्यायला गेली तर बुद्धी न जाणे ते असे, बुद्धीला ही गोष्ट कळणार नाही. काही लोक असे गेले की म्हणे जगत वगैरे काही नाही, हे सगळं शून्यच आहे. जसं वंद्य गौतम बुद्धाने मनाने विचार केला, खूप मोठी तपश्चर्या केली. त्यांनी संपूर्ण राज्याचा आपल्या पुत्राधिकांचा त्याग करून तो एकटा जाऊन त्या बोधी वृक्षाखाली 12 वर्ष घनघोर तपस्या केली. आणि काय तर जगताचं कारण कोण? आणि त्यांनी काय सांगितलं, जगत नावाचा पदार्थ हा शून्य रूप आहे. शून्यम 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 असा त्याचा सिद्धांत आहे. तो म्हणतो जगत काहीच नाही, आपल्याला बाहेर जगत नाही, आपल्या बुद्धीमध्येच त्या जगताचा आकार धारण केलेला आहे. त्याला विज्ञानवादी बौद्ध म्हणतात. काही म्हणतात पदार्थ नाहीत, त्याला म्हणतात शून्यवादी बौद्ध. आणि काही म्हणतात पदार्थ नाही पण आपल्याला जसं आपण बसलो, जसा एखादा कुंभार आहे आणि त्या कुंभाराला अमक्या एक प्रकारचं मडकं बनवायचं, तर तो आकार अगोदर काय करतो, त्याच्या बुद्धीत येतो आणि नंतर तो मृत्तिकेच्या द्वारा घट बनवतो. तसा या ठिकाणी हे जे आहे आपली जी बुद्धी आहे ती बुद्धीच्या जगाचा आकार धारण करते. बाहेर जगत म्हणून काही नाही, ते सगळं आतच आहे. बुद्धीच त्या पदार्थाचा आकार धारण करते. 12 वर्ष एवढी तपस्या करून शोध काय लावला, शून्याचा. सगळं जसं वंध्यापुत्र आहे, वांजेची संतती नाहीच आहे, आकाश पुष्प नाहीच आहे, सशशृंग सशाचं शिंग नाहीच आहे, तसं जगत नाहीच असं त्यांनी सांगितलं. जगत हे सर्व असत आहे, शून्य रूप आहे असं सांगितलं. त्याच्या काही शिष्याने असं सांगितलं की तसं नाही, शून्य जर असलं तर प्रतीतीला येणार नाही. वंद्यापुत्र आपल्याला दिसतो का कुठं? नाही, तर प्रतीतीला येत नाही. तर आकाश पुष्प कोणी पाहिलंय का? नाही. जर जगत नसतं तर प्रतीतीला येऊ नये. आणि जगत ज्या अर्थी प्रतीतीला येतं त्या अर्थी त्याला शून्य म्हणता येत नाही. ते म्हणे तसं नाही, ते शून्य नाही पण बुद्धी त्याचा आकार धारण करते, आतमध्येच बुद्धी त्याचा आकार धारण करते. त्याला म्हणतात विज्ञानवादी बौद्ध. याचा अर्थ असा झाला की गौतम बुद्धाने एवढी तपस्या करून काय शोध लावला? काहीच शोध लावला नाही. काही लोक जे त्या लोकांनी आता परमाणूपासून जगत उत्पन्न झालं का, तर म्हणे 2 परमाणू एकत्र येतात, मग त्याच्यापासून द्विअणुक येतात. त्या परमाणूचा आकार सांगितला त्यांनी. जालांतर्गते भानो यत् सूक्ष्मं दृश्यते रजः तस्य षष्ठतमो भागा काहींचं 300तमो भागा परमाणू सकथ्यते. त्यांनी सांगितलं की आपल्या सकाळी आता सूर्यकिरण जी खिडकीतून येतात त्याच्यामध्ये जे धुळीचे कण दिसतात, त्या धुळीच्या कणाचा 30वा हिस्सा, काहींचं म्हणणं आहे की 6वा हिस्सा, असा त्याला परमाणू म्हणतात. आणि ते 2 परमाणू एकत्र येतात आणि त्या 2 परमाणूपासून द्विअणुक बनतो. द्विअणुक 2 द्विअणुक एकत्र आले का त्रिअणुक, चतुर्णुक, या क्रमाने स्थूल ही सृष्टी निर्माण होते. पण ते म्हणे आता मी तुम्हाला विचारतो, काय कारणाने 2 परमाणू एकत्र येतात? त्यांना कोण एकत्र करतं? हा, ते म्हणतात बरोबर आहे, कोण एकत्र करतं याचं स्पष्टीकरण करता येत नाही. मग ते काय म्हणतात, ईश्वराच्या इच्छेने एकत्र येतात. ईश्वराच्या इच्छेने 2 परमाणू एकत्र येतात. पण ईश्वर नावाचा पदार्थ कोणी पाहिलाय का? तर ते म्हणतात अनुमानाने मानला पाहिजे ना, कारण चेतन कारणवाद मानतात.
चैतन्याशिवाय कोणीतरी चेतन कारण असलं पाहिजे. चेतन कारण तर कोणी दिसत नाही, परमाणू तर जड आहे. मग याच्या पाठीमागं काय असली पाहिजे? कोणीतरी प्रेरणा असली पाहिजे, ती चैतन्याची असली पाहिजे. आणि त्या चैतन्याला ईश्वर पाहिला का? नाही म्हणतात, अनुमानाने मानायला पाहिजे. ईश्वर आम्ही अनुमानाने मानायला पाहिजे असं ते म्हणतात. कशावरून? ते म्हणतात कोणतंही चैतन्याशिवाय ज्या अर्थी कारण होत नाही, तर आपण जसं अनुमानाने का मानायचा याविषयी ते म्हणतात की जर मनुष्य, आपण इथं बसलो आणि आता डोंगरावर धूर दिसतो, आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी डोंगरावर धूर आहे. कशावर धूर दिसतो आपल्याला? म्हणून धूर आहे. पण म्हणे तिथं अग्नी आहे. आता अग्नी दिसलाय का आपल्याला? नाही. पण आपलं म्हणणं चुकीचं आहे का? नाही. तिथं गेलं तर आपल्याला अग्नी मिळेल की नाही? मिळेल. त्याचं कारण कशावरून तुम्ही हे सिद्ध केलं? कशावरून तुम्ही ओळखलं? तर म्हणे असे, आम्ही स्वयंपाकघरामध्ये चुलीच्या वर जे दोराडा असतं तिथं आम्हाला धूर देताना दिसतो आणि त्या धुराच्या खाली काय असतो? अग्नी. आमचा सिद्धांत असा आहे, अनुमानाने आम्ही पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं आणि त्या पाण्यावरून आम्ही असं समजलं की जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं अग्नी असतो. डोंगरावर धूर दिसतो म्हणून तिथं अग्नी. हे कशाने मानलं आम्ही? अनुमान प्रमाणाने मानलं. आता आमची जी बुद्धी आहे गौतम बुद्धासारखी आहे का? गौतम बुद्धाने केवळ अनुमानाने मानलं, आहे की नाही? तसं आम्ही पण काय मानलं? अनुमानाने मानलं. परंतु आम्ही ईश्वर मानला की नाही? ईश्वर हा अनुमानाने मानला. तर असं आहे की ईश्वर जर तुम्ही अनुमानाने मानला तर तो अनुमान प्रमाणावरून ईश्वर सिद्ध झाला का दुसरं कशाने? अनुमान प्रमाणाने. आणि त्याच्यामध्ये कारण त्याच्यामध्ये विचार कोणी केला? तुमच्या स्वबुद्धीने. मग तुम्ही ईश्वर मानला की नाही? मानला. जड कारणवाद मानलं का? नाही. चेतन कारण मानला तरी तुमचं म्हणणं पूर्ण नाही. त्याचं कारण असं आहे की हा ईश्वर जो आहे तो मानला कोणी? तुम्ही बुद्धीनं. अनुमान करणारी कोण आहे? बुद्धी. आणि त्या बुद्धी प्रत्यक्ष ज्ञान करून घेणारी कोण आहे? बुद्धी. आणि त्या बुद्धीनं प्रत्यक्ष प्रमाणावरून किंवा अनुमान प्रमाणावरून जरी ईश्वर मानला तरी त्या बुद्धीनं पूर्ण कारणवादाचा शोध घेतला असं म्हणता येत नाही. त्याचं कारण आहे वेदांत नावाचं दर्शन आहे. त्याच्या अगोदर सांगतो की अशा प्रकाराने बुद्धीनं जरी किती जरी विचार केला तरी सुद्धा ह्या कारणाचा शोध लागणार नाही. त्याचं एक कारण सांगितलं का बुद्धी सुद्धा काय आहे? त्याच्यात अंतर्गत आहे, जगाच्याच अंतर्गत बुद्धी आहे. त्या व्यापक जगताचा तिला शोध लागत नाही, तर जगताच्या कारणाचा कसा बुद्धीला शोध लागणार? आणखीन एक गोष्ट आहे, आपण परवा पाहिलं होतं की बुद्धीच्या ठिकाणी काय आहे? दोष आहे. किती दोष आहे बुद्धीच्या ठिकाणी? 4 दोष आहे. भ्रम, प्रमाद, कर्णापाठव आणि विप्रलिप्ता या नावाचे 4 दोष आहे. बुद्धीच्या ठिकाणी किती जरी बुद्धी मनुष्याची तीक्ष्ण असली तरी सुद्धा त्या बुद्धीला, आता जर मंद अंधकारात आपले सगळ्यांचे डोळे चांगले आणि आपल्याला कोणाला चष्मा नाही आणि मंद अंधकारात आपण गेलो, दोरी पडलेली आहे, तर दोरीवर सर्पाचा भ्रम होईल की नाही? आणि तुम्ही म्हणणार की नाही हा सर्प आहे म्हणून. तो सर्प, तुमचं म्हणणं बरोबर आहे का? नाही. पण तुम्हाला दिसतो का नाही सर्प? मग तुम्हाला बुद्धी नाही का? बुद्धीला ज्ञान झालं नाही का? पण तरी सुद्धा बरं ते एकच भ्रम नाही होत. एक म्हणतो मंद अंधकारात हा सर्प आहे, एक म्हणतो इथं पुष्पमाल आहे, एक म्हणतो जमीन दुबंगली, एक म्हणतो हे दंड आहे, एक म्हणतो ही जलधारा आहे. सगळे भ्रम होऊ शकतात की नाही? सगळं असून देखील आपल्याला बुद्धी नाही का? बुद्धीनं विचार केला नाही का? तरी बुद्धीला योग्य ज्ञान झालं का? नाही. का? तर मनुष्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भ्रम होऊ शकतो, आहे की नाही? मग भ्रमाने जे झालेलं ज्ञान ते यथार्थ आहे का? वस्तू जशी तशी तिला कळेल का? कळणार नाही. आणि हा दोष कोणाच्या ठिकाणी? मनुष्य बुद्धीच्या ठिकाणी. मग हा किती मनुष्य विद्वान झाला तरी त्याला भ्रम राहू शकतो की नाही? दुसरी गोष्ट प्रमाद. मनुष्याच्या ठिकाणी कधी कधी सावध, थोडा असावधानता राहते. मग त्यांना म्हटलं तुमची चूक का झाली? तो म्हणतो काय मला मी थोडासा त्या ठिकाणी असावध झालो आणि त्याच्यामुळे माझ्याकडून घडलं. माहीत असून देखील त्या मनुष्याला खोकला येतोय, आंबट खायचं नाही, हे अपथ्य आहे हे माहीत असूनही तो खातोच की नाही? तसं मनुष्य जीवनामध्ये संयमाधिकांचा अभाव असल्यामुळं त्याच्या ठिकाणी प्रमाद घडतो आणि प्रमादाने त्याने केलेले जे विधान आहे ते विधान बरोबर नाही. तर त्याने तर दही खाल्लं, दुसऱ्याला काय सांगायला लागला की दही खोकल्याला बाधक नाही, आहे की नाही? तो म्हणतो नाही, आयुर्वेदाचा सिद्धांत आहे या ठिकाणी कफ झाला तर कफाला दही विरोधी, तरी तो खातो, आहे की नाही? म्हणजे प्रमाद नावाचा दोष आहे. म्हणून त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी म्हणजे असावधानता किंवा जाणून, आपण कळतं पण ओळख नाही, त्याला म्हणतात प्रमाद नावाचा दोष. तिसरा दोष आहे कर्णापाठव.
करणा पाठव म्हणजे करण म्हणजे साधनं, आपली असणारी जी इंद्रियाधिक साधनं. तर आपल्याला जे कान आहे तर ते ऐकण्याचं साधन आहे, पण एखादा मनुष्य बहिरा असला तर त्याला ऐकूच येत नाही. किंवा एखादा मनुष्य जर त्याला कमी ऐकू येतं, त्याला परवा सांगितलं, त्याला म्हटले की राम, आणि तो काय म्हणतो लांब. ते काय म्हटले हो तुम्हाला? ते म्हणले लांब. आहे की नाही? आता तो सांगतो की नाही, मग त्यांनी सांगितलं राम म्हणा, हा म्हणतो लांब म्हणा. म्हणजे याचा अर्थ काय झाला? कर्णाचा अपाठव म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारे इंद्रियांचं शैथिल्य, मग त्या शैथिल्यामुळे त्याला ज्ञान होत नाही. म्हणजे मनुष्य बुद्धीच्या ठिकाणी हा पण दोष असतो. त्याची जर इंद्रिय व्यवस्थित नसली, काही ते विनोदाने स्वामी महाराज सांगायचे, एक मनुष्य त्याला 2 दिसायला लागले, एक त्याला तिमिर नावाचा दोष, तर त्याच्यामध्ये डिप्लोपिया म्हणतात त्याला, म्हणजे त्याला 2 माणसं दिसतात. एक माणूस समोर आला तर 2 दिसतात, म्हणून त्याला 2 माणसं दिसायला लागली. तो गेला डॉक्टरांकडे, त्या डॉक्टरला त्याच्यापेक्षा जास्त व्याधी होता. तो म्हणे अहो मला एकाचे 2 दिसतात. ते म्हणे तुला एकाचे 2 दिसतात, पण तुम्ही 4 जण माझ्याकडे कशासाठी आले? हा, त्याच्यामध्ये त्याला याला म्हटलं या करणा पाठव नावाचा दोष आहे. आणि दुसरं काय? विप्रलिप्सा. विप्रलिप्सा म्हणजे माणसाला चांगलं माहित असतं, पण दुसऱ्याला फसवायचं. अहो विचारचा गेल्या वर्षी एका मुलाला मार्क कमी पडली, तर त्याने काय सांगितलं की प्रश्न कोणते येणार? तर दोघांची होती स्पर्धा, दोघांनाही चांगला अभ्यास होता. मग त्यांनी विचारलं आपल्याला कोणते प्रश्न जास्त येतील, मित्राला विचारलं. त्यांनी सांगितलं सगळा पहिला तरंग विचारणार आहे परीक्षेला. बुवांनी सांगितलं का फक्त पहिल्या तरंगावरचे प्रश्न येतील. त्याने दुसऱ्या तरंगाचं चिंतनच केलं नाही आणि त्याला याच्यापेक्षा कमी मार्क पडले. तेवढे असं कसं झालं? तिने दुसरा तरंग विचारला, त्याने तू असं का सांगितलं? तर विप्रलिप्त, मला फसवायचं होतं, तुला कमी मार्क मिळायला पाहिजे म्हणून मी सांगितलं. याचा अर्थ काय? त्याला म्हणतात विप्रलिप्ता म्हणजे दुसऱ्याची केलेली वंचना, फसवणूक. अशा प्रकारचे काही लोक असतात की एका माणसाचं नाक कापलं आणि त्याला देव भेटायचा होता. त्याने त्या गुरुंना विचारलं, अनेक गुरु ठिकाणी भेटला, देव कशाने भेटेल? एकाने सांगितलं नाक कापल्यावर देव भेटतो. मग यांनी काय केलं? नाक कापलं, देव काय भेटे ना, त्याच्याकडे तो गेला. म्हटलं अहो मी नाक कापलं तरी मला देव भेटत नाही. त्यांनी सांगितलं अरे असं नाही, देव मलाही भेटला नाही, देव तुलाही भेटणार नाही. परंतु असं म्हणायचं नाही लोकांना हेच सांगायचं, कारण मग आता आपल्या नाकाला लोक हसत राहतील ना, लोकही अशी झाली पाहिजे. म्हणून त्यांना सांगायचं की नाक कापले की देव भेटतो, तुला भेटला की हो म्हणायचं. तो सगळ्या लोकांना सांगायला लागला, त्याचे शिष्य परिवार वाढतच गेला. असे तर हे सगळे नाककटे संप्रदाय त्याला म्हणतात. नाककटे आखनंद स्वामींनी सांगितलं. तर अशा प्रकारचे हे संप्रदाय जे ते वाढत जातात. ते पण कशामुळे वाढत जातात? तर या ठिकाणी विप्रलिप्ता नावाचा दोष आहे. म्हणून आपण जेव्हा चिंतन करतो ह्या जगताच्या कारणाचं, त्यावेळेला कोणत्याही मनुष्य बुद्धीनं त्या कारणाचा शोध लागू शकत नाही. मग अशा वेळेला कोण याचा शोध घेणार? तर याचा तुम्ही म्हणाल की ईश्वराला विचारायचं. ईश्वर सुद्धा कोणी सांगितला? अनुमानाने मानलेला ईश्वर चालत नाही. एक थोडक्यात सांगतो, पुन्हा विषय येईल. तर आपण जे आहे आपला जो वारकरी संप्रदाय आहे किंवा जे काही वेदांत परंपरेला अनुसरणारे संप्रदाय आहेत, ते सगळे संप्रदाय भारतीय संस्कृतीमध्ये वेदाला मानणारे सर्व संप्रदाय, त्याच्यामध्ये जे काही विचार झाले जगताच्या कारणाविषयी, त्यांना म्हणतात दर्शन. जगत कारणाविषयी जे काही विचार करायला लागले त्याच्यातून ज्या विचार प्रणाली आल्या त्याला दर्शन असं म्हणतात. सुभाष महाराजांनी सांगावर का काही. तर ज्या विचार प्रणाली ज्या आल्या तर त्याच्यामध्ये त्यांना दर्शन असं म्हणतात. त्या दर्शनामध्ये काही दर्शन जे ते आस्तिक दर्शन आहे, काही नास्तिक दर्शन आहे. त्यापैकी आता मी जे सांगितले त्याच्यामध्ये हे बुद्ध, जैन किंवा चारवाक, ही जे चारवाक आता मी सांगितलं ना स्वभाववादी, ते म्हणतात जगताला काही कारण नाही, हे जगत आपोआपच उत्पन्न होतं असं मानणारे. आता सांगितलं शून्यम हे जे ते बौद्ध कारणवाणी. एकाला काय म्हणतात पुद्गल, तर जैन ते पुद्गल अगोदर आहे असं मानतात. त्याचं कारण सांगतात. तर हे नास्तिक दर्शन. ते म्हणतात वेदाला वगैरे विचारायची गरज नाही, आम्ही सांगतो आमच्या बुद्धीनं जगताच्या कारणात आम्हाला शोध लागला तर तुम्ही माना. पण या सगळ्यांना म्हणतात नास्तिक. नास्तिक कोणाला म्हणतात? नास्तिको वेद निंदका. नास्तिक जो आहे तो वेदाची निंदा करणारा, म्हणजे वेदाला प्रमाण न मानणारा असा आहे तो नास्तिक आहे. आणि हे नास्तिक दर्शनकार आहे. त्यांचा विचार सोडला तर काही लोक आस्तिक दर्शनकार आहेत. आस्तिक दर्शनकार म्हणजे काय? तर जे वेदाला मानतात त्यांना आस्तिक दर्शनकार असं म्हणतात. तर या आस्तिक दर्शनकारामध्ये ते काय म्हणतात? आपल्या बुद्धीनं विचार करण्यापेक्षा शास्त्राचं साह्य घेतलं पाहिजे.
परंतु शास्त्राचं सहाय्य घेतात. आणि किती घेतात तर काही ठिकाणी जेवढं आपल्याला अनुकूल असेल तेवढं शास्त्र, आणि जर काही अनुकूल नाही पडलं तर आपली बुद्धी खरी. असं त्याला अर्धजरतीय न्याय म्हणतात. अर्धजरतीय म्हणजे एक मनुष्य म्हणे तो कसा आहे तर ते म्हणे तो अर्धा तरुण आहे ना अर्धा म्हातारा आहे. तसं ते अर्ध वेदाचं घेतात आणि अर्ध बुद्धीचं घालतात. असे आहे नैयायिक. नैयायिक एक दर्शन आहे, न्याय दर्शन. आणि त्यांनी काय सांगितलं, ईश्वर हा जगताचं कारण आहे असं त्यांनी मानलं. परंतु ईश्वर जगताचं कारण कशाने सिद्ध केलं म्हणतात अनुमानाने सिद्ध होतं. कोणतंही कारण हे कार्य हे कारणाशिवाय उत्पन्न होत नाही. आणि ते कारण कसं असतं, चेतन. आणि तसंच हे जगदरूपी कार्य आहे, याला कोणीतरी चेतन कारण असलं पाहिजे आणि त्याला ईश्वर असं म्हणतात. असं ते कोण सांगतात, नाही. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांनी अनुमान प्रमाणाने ईश्वर सिद्ध केला, तर्काने ईश्वर सिद्ध केला. त्याच्यासाठी मोठमोठे नैयायिकांनी ग्रंथ केले, उदयनाचार्यांनी वगैरे न्यायकुसुमांजली असे किंवा ईश्वर सिद्धी अशा प्रकारचे ग्रंथ झाले की ज्या ठिकाणी जगताचं कारण ईश्वर मानलंच पाहिजे असं त्यांनी सिद्ध केलं. तरी सुद्धा त्यांनी का अनुमानाने सिद्ध केलं आहे की नाही. आणि त्याच्यासाठी ते म्हणतात आम्हाला अनुमानाने सिद्ध होतो आणि श्रुतीनं पण सांगितलंय म्हणून ईश्वर हा जीवाने मानलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की श्रुतीनंही सांगितला आणि अनुमानानेही सिद्ध होतो. मग त्यांना विचारलं का हो, जर अनुमानाने सिद्ध झाला नसता आणि श्रुतीनं सांगितला असता, वेदाने सांगितला असता, तर तुम्ही ईश्वर मानला असता का. ते म्हणे मुळीच नाही. जर श्रुती सांगेल की या ठिकाणी काय अग्निना सिंचती, आम्ही सकाळी विस्तवानी सडा टाकला, कोणी ऐकेल का त्यांचं. श्रुती जर सांगायला लागली अग्निना सिंचती का जलेन सिंचती, जलेन सिंचती, अनुभवाच्या काय आहे ते विरुद्ध आहे, आम्ही ते मानलं नसतं असं ते म्हणतात. मग त्यांना वेद सर्वार्थाने प्रमाण आहे का, नाही. त्यांना जेवढा तर्काला अनुकूल असेल, ऐके नाही, युक्तीला अनुकूल असेल तेवढाच तो वेदाचा भाग मानतात आणि विरुद्ध भाग ते मानायला तयार नाही. म्हणून त्यांचा कोणता न्याय आहे, अर्ध जरतीय अशा स्वरूपाचा न्याय. वेदाला मानतात, आस्तिक दर्शनकार आहे, परंतु ईश्वर कशाने मानतात, अनुमानाने मानतात. आता दुसरे एक दर्शन आहे त्याला वेदांत दर्शन, की जो आपण ज्या ग्रंथात आता चिंतन करतो वेदांती, थोडक्यात उपनिषद विचाराला अनुसरणारे. त्यांना जर विचारलं का हो हे जगत कशा कोणी निर्माण केलं, ते काय म्हणतात, ईश्वराने निर्माण केलं. ईश्वराने निर्माण केलं, कसं काय ईश्वराने निर्माण केलं, तुम्ही कशावरून म्हणता, अनुमानाने का, मुळीच नाही. अनुमानाचा काय संबंध आहे, कशावरून, अहो वेदाने सांगितलंय म्हणून. वेदाने सांगितलंय म्हणून म्हणजे दोन आस्तिकामध्ये दोन प्रकार आहे. एकाला म्हणतात तार्किक आस्तिक, तर्काने जो वेदाच्या द्वारा आपलं तर्काने वेदाचं साह्य घेऊन ईश्वर मानतो त्याला म्हणतात तार्किक आस्तिक. आणि आम्ही कोणते आस्तिक आहे, वारकरी कोणता आस्तिक आहे, सर्वत आस्तिक आहे. म्हणून वारकऱ्यांनी जास्त तुकाराम महाराज म्हणतात ना, नका शोधू मतांतरे नुबगे खरे बुडालो, तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मरावं. पांडुरंग स्मरण्यासाठी तार्किकांचे साह्य घ्यायचं का नाही, तुकाराम महाराज म्हणतात. आम्हाला काय माऊली सांगतात ना, नाही श्रुती परवती मागवली जगा. जसे आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या प्रमाणाविषयी, आपले वडील कोण आहे याविषयी प्रमाण कोण आहे, माता प्रमाण आहे, त्याप्रमाणे आपल्याला या जगताच्या कारणवादाविषयी, नवे जीवाच्या कल्याणाच्या कोणतंही साधन या साधनाविषयी प्रमाण कोण आहे, श्रुती प्रमाण आहे. आहितापासून काढीती हित देवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आपल्याला वेद जो आहे त्या वेदाला माऊली असं म्हटलेले. जीवाचं अकल्याणापासून त्याला परावृत्त करायचं आणि कल्याणकारक गोष्टीच्या ठिकाणी त्याची योजना करणारी अशी आई आहे. त्या आईवर आपला पूर्णपणे विश्वास आहे, त्याच्या वाचून दुसरं कोणीही सांगू शकत नाही. आता चिंतन असं की मनुष्य बुद्धीच्या ठिकाणी असणारे जे दोष आहे, भ्रम प्रमाद करणा पाठव आणि विप्रलिप्सा, ते दोष वेदाच्या ठिकाणी नाही. हे पुरुष बुद्धीतून निर्माण झालेली जेवढी शास्त्रे त्याला म्हणतात पौरुष आहे. आणि वेद कसा आहे, अपौरुष आहे. जेव्हा सृष्टी उत्पन्न होते तेव्हाच ईश्वराच्या विश्वासातून या मानव मात्रांच्या कल्याणासाठी त्यांच्या कल्याणाचा विचार सांगणारा, त्यांचा आचार कसा असावा, त्यांच्या भावना कशा असावा आणि त्यांचं ज्ञानाचं स्वरूप कसं असावं हे सांगणारे जो ग्रंथ आहे ते त्याला म्हणतात वेद. आणि अशा प्रकारचा वेद हा कोणी लिहिलेला नाही. हे जे ऋषी आहेत, मंत्राचे
त्यांना द्रष्टे असे म्हणतात। ऋषी हा मंत्र करतारा हा नाही, मंत्र केले नाही त्यांनी, तर ऋषी हा मंत्र द्रष्टारा। ऋषी कसे मंत्राचे द्रष्टे, ज्यांची शुद्ध अंतकरण असतात, तर त्यांच्या अंतकरणामध्ये आपोआप सृष्टीच्या उत्पत्तीकाली त्यांच्या समोर हे जे वेदाची संहिता, वेदाचे जे मंत्र आहेत, तर ते मंत्र त्यांच्या समोर येतात। आणि जेव्हा सृष्टीचा लय होतो तेव्हा वेदाचा ग्रंथ कुठे जपून ठेवला जात नाही, त्यावेळेला सगळं लीन होतं त्याच्यामध्ये, तोही लीन होतो। परंतु ज्या वेळेला नवीन सृष्टीची उत्पत्ती होते तेव्हा धाता यथा पूर्वम अकल्पयत, हा जो परमात्मा आहे तसा पूर्वीचा वेद होता, तसाच वेद या मानव जीवनाला अनुशासन म्हणून जसंच्या तसं आपल्याला ह्या वेद जो आहे त्या वेदाचा आविर्भाव होतो, त्याची अभिव्यक्ती होते। वेदाचा नाश होत नाही, वेदाचा आविर्भाव तिरोभाव, म्हणजे कधी तो व्यक्त स्थितीत असतो आता सध्या कालात, आणि प्रलय कालामध्ये तो अव्यक्त असतो, इतकाच त्याचा अर्थ आहे। म्हणून मनुष्याला आपल्या जीवनाचं कल्याण करायचं झालं तर तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, कार्य व्यवस्थित हो, ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम् अर्हसि। मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला काय करावं आणि काय करू नये असं जर शंका असेल तर त्याला काय त्यांनी प्रमाण कोण आहे? वेद। शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे, घे म्हणते लिहा न म्हणावे विषयी विरुद्ध। आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही याविषयी जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा कोणाला विचारायचं नाही, कोणाला विचारायचं? वेदाला। आणि ते म्हणतात कार्य व्यवस्थित हो, काय कार्य आणि काय अकार्य। वेद सांगतोय ना, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव। आपल्याकडे आलेला अतिथी आपले आई वडील हे आपल्याला परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आहेत, तर ही वेदाची आज्ञा आहे, तर तसंच आपण पालन करायचे। वेद सांगतो ना, कलंजम मा भक्षय, मांसाशन करू नका, शराब मा पिव, मद्यपान करू नका। याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी शास्त्राने सांगितल्या, निषिद्ध म्हणून सांगितल्या, ज्याचा शास्त्राने प्रतिषेध केला, करू नका असं सांगितलं, तर त्या गोष्टींचा त्याग करायचा। असं ज्याचं जीवन असतं तोच मनुष्य श्रुतीचं अनुसरण करून आपल्या कल्याणाला प्राप्त होऊ शकतो। आपली वारकरी परंपरा किंवा ज्याला म्हणतो वेदांताची परंपरा, त्या परंपरेमध्ये आपण ईश्वर मानतो, जगत कारणामध्ये ईश्वर मानतो। अजून त्या कारणाचा विचार आहे आपल्याला चौथ्या तरंगामध्ये आणखी स्पष्ट होईल। परंतु आता एवढंच घ्यायचं का ईश्वर कारणवाद आपणही मानतो आणि नैयायिक तार्किकही मानतात, त्यांच्यात आपल्यात फरक काय आहे? ते आहे तार्किक आस्तिक आणि आपण काय आहे? श्रौत आस्तिक। आम्ही काय म्हणतो? ईश्वर का मानला? श्रुतीनं सांगितला म्हणून। बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला नवीन कीर्तनकार म्हणून एखाद्या खेड्यात जातो किंवा सप्ताहाला जातो त्यावेळेला लोक आपल्याकडे बरेच काही जे स्वतः अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले, स्वतःला तथाकथित सुशिक्षित समजणारे ते लोक आपल्याकडे येतात आणि आपल्याशी वाद घालतात। ते म्हणणार की तुम्हाला घातलं का? मी एक सप्ताहाला गेलोच नाही त्यामुळे मला माहित नाही, कारण सांगतात म्हणून। तर ते सांगतात की ईश्वर, आम्ही तर एक जगताचा करता ईश्वर मानितच नाही असं ते म्हणते, ऐके नाही। आणि मग आपण एकदम जसा एखादा मारका बैल असतो, जर त्याला कोणीच मारायला भेटलं नाही तर तो मातीत शिंक खुपसतो, तसं आपल्याला चर्चेची आवड असते आणि मग आपण त्याच्याबरोबर वाद करतो आणि मग त्या वादामध्ये अनुमान प्रमाण आणि त्याला सिद्ध करतो की अनुमानाने ईश्वर मानलाच पाहिजे। आता तर हा विचार सागर आहे। वृत्ती प्रभाकर जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपली बुद्धी अधिक सूक्ष्म होते, पंचदशीच्या द्वारा किंवा दुसरे काही प्रकरण ग्रंथ आणि त्याच्यामुळे किंवा न्यायाचे काय आपण जेव्हा तर्कसंग्रह वगैरे शिकतो तर आणखी बुद्धी सूक्ष्म होती। त्या लोकांना त्यांचं तोंड आपण बंद करू शकतो आणि मग आपल्याला वाटतं की ते सिद्ध केलं, पण ते सिद्ध कशावरून केलं? तुम्ही त्याला अनुमान प्रमाणावरून केलं। ईश्वराची सिद्धी तुम्ही तार्किक आस्तिक झाले का श्रौत आस्तिक झाले? तार्किक आस्तिक झाले। आपण श्रौत आस्तिक आहोत का तार्किक आस्तिक आहोत? श्रौत आस्तिक आहे। त्याला सांगायचे आम्हाला वाद करायला वेळ नाही, तू म्हणतो ना देव नाही, आमचं सुद्धा म्हणणं का मुळीच नाही, असणं शक्यच नाही असं त्याला म्हणायचं। तुकाराम महाराज म्हणतात ना, देव आहे ऐसा वदवावी वाणी, नाही ऐसा म्हणी अनुभवा। हा समजतो त्याप्रमाणे देव नाही, देवाचं स्वरूप वेगळंच आहे। याला कधी विचार सागर माहिती आहे? देवाचं स्वरूप सांगू का तुला? काय आहे? जो आनंद सत्य प्रकाश आधार आणि काय, जो आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मी असे। आता ते मी म्हणजे कोण? हु एम आहे, मी कोण आहे त्याचा तू कर तपास। ते काय असं घरी बसून नोकरी करून नाही तुला जमणार, नाही की नाही? त्याच्यासाठी आम्ही किती वेळ खर्च केला, त्याच्यासाठी आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावलं, तू पण लाव, आहे की नाही? आमच्याजवळ शिष्यत्व पत्कर, जोपर्यंत तुला वाटत असेल ना सत्याचा शोध घ्यायचा, तर सत्याचा शोध काय बाजारात रस्त्यावर पडलेला नाही असं सांगून त्याला आपल्याला तो शरणागत झाला पाहिजे। पण शरणागत कशाने झाला? आपल्या बुद्धिबलाने झाला का श्रुती प्रमाणाच्या बलावर झाला? श्रुती प्रमाणाच्या बलावर झालं पाहिजे। म्हणून या ठिकाणी या प्रमाणाचा विचार आहे। बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत
त्यांचं ज्ञान जे आहे आपल्याला उगीच वाटतं अनुमानाने ज्ञान झालं आणि देव जर असता तर प्रत्यक्ष दिसला असता का, आहे की नाही. हवा दिसत नाही, आकाश दिसत नाही तरी मानतो, आहे की नाही. आणि देव दिसत नाही तर लगेच नाही म्हणतो, आहे की नाही. त्याच्या बुद्धीची कीव करण्यासारखी गोष्ट आहे. त्याला म्हणलं तू काय आनंदी आहे, तो म्हणतो दुःखाचा डोंब उसळ आहे, मला तुझ्या ठिकाणी दुःख अजिबात दिसत नाही, तू मुळीच दुःखी नाही असं त्याला म्हणलं. तो म्हणतो काय तुम्ही दुःखी म्हणा नाही तर सुखी म्हणा, काय माझं मला माहित, काय की नाही. दिसलं कोणाला दुःख मानतो का नाही. जगामध्ये काय सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतात. आता हे पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं म्हणतात प्रत्यक्ष ज्ञान आहे. मला अहो माझ्या डोळ्यांनी पुस्तक पाहिलं, खरं पुस्तकाचं ज्ञान झाले का तुम्हाला, मागचा भाग दिसतो का याचा. आणि काय प्रत्यक्ष प्रमाण म्हणायला लागले, ऐके नाही. कोणतेही म्हणलं तर काय प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, सगळ्या प्रमाणांना मर्यादा आहे. परमात्मा जो आहे तो कोणत्याही प्रमाणाचा विषय न होणार आहे. माऊली अमृतानुभवामध्ये म्हणतात कोणाही प्रमाणात ओ निधी मा, अशा प्रकारचा परमात्मा आहे. तर हे सगळे जे विचार आहे हे विचार आपण आपल्या मनातल्या मनात कायम केले पाहिजे. आपला विचार याच्यासाठी चाललाय की ह्या ओळीमध्ये काही दार्शनिक विचार आपल्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणजे काही वेळेला काय होतं, आपण हे प्रकरण ग्रंथ शिकतो, ज्ञानेश्वरी शिकतो, परंतु खरं ह्या जगताच्या कारणाचा वेध घेणारे किंवा शोध घेणारे जे काही वाङ्मय आहे तर त्या वाङ्मयाला दर्शन असं म्हणतात. की जीव म्हणजे नेमकं काय, जगत म्हणजे काय, ईश्वर काय, ब्रह्म काय, याचा शोध घेण्यासाठी जे काही वेदाच्या आधाराने जे काही विचार निर्माण झाले किंवा वेदाचा आधार न घेता बुद्धीच्या द्वारा जे काही चिंतन झालेले त्याला म्हणतात दर्शन. म्हणून या दर्शनाचा अभ्यास करणं हे फार आवश्यक आहे. भले आता आपल्याला जरी जितकं आपल्या आकलन होईल, नाही कुठं झालं जर चिंतन तर ज्ञानेश्वरीतलं चिंतन तर केलं पाहिजे. की ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखा षडदर्शने म्हणिपती तेची बजावण्याची आकृती म्हणून विसंवादी धरी ती आयुध आहे. परस्पर विरुद्ध या आयुध धरले. म्हणजे एक आहेत आस्तिक दर्शन का आणि नास्तिक दर्शन का. बौद्ध मत संख्येतू वार्तिकांचा, बौद्ध मताचा सुद्धा खंडित हे मत खंडनीय आहे असं म्हणून त्यांनी आपल्या हातात तो बौद्ध मताचा खंडित दात धरलेला आहे. त्याच्यावर अनेक चिंतने आपण कधी करू. तर अशा प्रकारे नास्तिक दर्शनाचा देखील विचार झाला पाहिजे. चार्वाक नेमके काय म्हणतात, बौद्ध दर्शनाचं काय स्वरूप, जैन दर्शनाचं काय स्वरूप. आपण जसं म्हणतो ना काशीचं जावे नित्यवादावे, माणसाला काशीला जरी गेला नाही ना पण मला काशीला जायचंय असं म्हणलं तर काशी केल्याचं पुण्य होतं. तसं जरी आपल्याला दर्शनशास्त्राचा अभ्यास करायला मिळाला नाही तर मला दर्शनशास्त्राचा अभ्यास करायचा आहे असं नसतं जरी म्हटलं तर त्याच्यामध्ये आपली प्रेरणा व्हावी, त्याने सुद्धा एक प्रकारचा आदृष्ट निर्माण होईल. आपल्या जिज्ञासेची जागृती कधीतरी आपल्या जीवनात एक दिवस हे दार्शनिक चिंतन सुद्धा करणं आवश्यक आहे. विशेषतः जे लोक वेदांताचं चिंतन करतात त्यांना नेहमीच या दुसऱ्या दर्शनांचे विचार दुसरे ते विचार त्याच्या आपल्या एक स्वतःच्या मनात त्या शंका रूपाने येतात किंवा त्यांचं जे काही वाङ्मयाचं अनुशीलन करणारे लोक आहे ते अशा प्रकारच्या शंका उत्पन्न करतात. बरं ईश्वर मानला तर तो सगुण का निर्गुण, तो साकार का निराकार, तो सर्वज्ञ का अल्पज्ञ, तो राहतो स्वर्गात का पृथ्वीवर, त्याला कोणता आकार, अनेक प्रकारच्या शंका निर्माणच होत राहतात. म्हणून यासाठी दार्शनिक विचार जो आहे तो आपण केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे सगळे दर्शनांचं खंडन करणार काय उपरी दशोपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुकुटे सुगंधे शोभती वली. सर्वात उच्च स्थानी गणपतीच्या कोणतं दर्शन आहे, मुकुटावर शोभणार सुगंधी पुष्प म्हणजे कोण आहे दशोपनिषद. दशोपनिषदाला दुसरं नाव काय आहे वेदांत. आणि त्या वेदांताचं चिंतन करायचं तर त्या वेदांताच्या चिंतनाप्रमाणे सगळ्या मताचं खंडन करून त्यांनी स्थापन केलेला सिद्धांत तो असा आहे की या जगताचं कारण कोण याविषयी स्वबुद्धीने केलेला विचार टाकून देऊन शास्त्राच्या आधाराने जेव्हा आपण विचार सुरू करतो, शास्त्राचा आधार घेतला की लगेच सांगतात, शास्त्र सांगतो की ह्या जगताचा आधार जो म्हणजे जो कोणी आहे तो कसा आहे जगताचा आधार, तर तो सांगतात जो आनंद स्वरूप आहे. श्रुती सांगते की जगताचं कारण ते कसं आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. जगताचं कारण आहे ब्रह्म. जन्माद्यस्य यतः, ज्याच्यापासून हे जन्माधी म्हणजे जन्म स्थिती आणि लय ज्याच्यापासून होता ते आहे ब्रह्म. उपनिषदात हे झालं ब्रह्मसूत्र. उपनिषदांना विचारलं तर उपनिषद सांगतात की काय यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते अभिसविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्मेति. उपनिषद सांगतात
की ज्याच्यापासून जग उत्पन्न झालं, ज्याच्यामध्ये हे राहतं, ज्याच्यामध्ये हे लीन होतं, ते तू जाणून घे आणि ते ब्रह्म आहे, असा जगताचा कारणाचा विचार झाला. माऊलीने काय सांगितलं, ओम नमोजी आद्या. त्या ब्रह्माला काय म्हणतात, आद्य कारण, सर्वांचं आद्य कारण, की ज्याचं कोणी कारण नाही पण जे सर्वांचं कारण आहे, अशा प्रकारचं असणारं जे परमात्म तत्व, त्याला कोणी ब्रह्म असं म्हणतात. त्या ब्रह्माचं स्वरूप काय म्हणतात, तो आनंद रूप आहे. जसं म्हणजे घनीभूत आनंद, परमात्मा घनीभूत आनंद म्हणजे तो निरतिशय प्रेमाचा विषय जे असेल, काल सांगितलं ना, ते काय असतं, आनंद रूप. आणि आनंद रूप असून कसा, प्रकाश. प्रकाश म्हणजे सूर्याचा प्रकाश, दिव्याचा प्रकाश नाही. प्रकाश शब्दाचा वेदांतामध्ये अर्थ काय आहे, ज्ञान. जो कसा आहे, ज्ञान स्वरूप, स्वयंप्रकाश, अशा प्रकारचा आनंद स्वरूप आहे आणि ज्ञान स्वरूप अशा प्रकारचा आहे. आणि पुन्हा सांगतात की सत्य. सत्य म्हणजे असा कोणताही काळ नाही की ज्या काळात तो नाही. म्हणजे सत्य म्हणजे त्रिकालाबाधित, सत्य म्हणजे नित्य, म्हणजे परमात्मा नाही असा कोणताच काल नाही. किंबहुना कालाचाही काल, कालाचाही आत्मा परमात्मा आहे, म्हणून तो नित्य आहे. तेव्हा तर परमात्मा कसा आहे, श्रुतीच्या द्वारा या जगताच्या कारणवादाचा विचार करायला गेलो तर श्रुती काय सांगते, जो आनंद, सत्य, प्रकाश. आणखी काय सांगितलं, विभू. विभू म्हणजे व्यापक. व्यापकचा अर्थ काय, त्या कोणताही देश किंवा कोणताही काळ किंवा कोणतीही वस्तू यांच्याद्वारा त्याचा परिच्छिन्नता त्याला प्राप्त होत नाही. म्हणजे देश, काल आणि वस्तू परिच्छेद रहित असा असणारा परमात्मा. आणि पुन्हा सांगितलं, जो आधार नामरूप असं, जगातले जेवढे नाम आणि रूप आहेत त्या सगळ्या नामरूपाला आधार म्हणजे मूलभूत आधार कोण आहे, तो परमात्मा आहे. कोणत्या रूपाने आधार आहे, सामान्य रूपाने आधार आहे आणि विशेष रूपाने काय आहे, अधिष्ठान आहे. म्हणजे जगताचा आधारही तोच आहे की नाही, आणि जगताचा अधिष्ठान देखील तो आहे. बरोबर ना. आधार कशाला म्हणतात, सामान्य रूपाने म्हणून त्याला आधार असं म्हणतात, आणि विशेष रूपाने म्हणून त्याला अधिष्ठान. अधिष्ठान कशाला म्हणतात, ज्याच्यावर आद्यस्थ खोटे पदार्थ भासतात त्याला म्हणतात अधिष्ठान. याचाच अर्थ जगत कसं आहे, जगताला आधार आहे म्हणजे जगत खोटे आहे. आणि खोटं जगत जसं रज्जूवर सर्प भासतो तसं हे मिथ्या असणारं जगत या परमात्मा स्वरूपावर भासमान आहे. जो आधार, काल आपण चिंतन केले, जो आधार नामरूपाचं म्हणजे त्याचं खरं तर असं आहे की तो ह्या नामरूपात्मक जगताचं कारण आहे. तर आता तो चिंतन जर आपल्याला सांगितलं तर अजून आपली परिभाषा आपली पक्की झाली नाही, त्यामुळे लक्षात येणार नाही. परंतु त्याला म्हणतात विवर्तोपादान कारण. आता जसं आपण अजून एक न्यायिकांनी समवायी असमवायी कारण सांगितलेले, परंतु वेदांतामध्ये त्याचा विचार काही विशेष महत्वाचा नाही. पण या ठिकाणी जसं उपादान कारण आहे, निमित्त कारण आहे, तसंच एक कारण आहे त्याला म्हणतात विवर्तोपादान कारण. म्हणजे जसं थोडक्यात सांगतो एक कल्पना म्हणून, जसं दोरीवर साप भासतो, दोरीनं साप पाहिलाय का, दोरीनं साप पाहिलाय का, दोरीवर साप झालाय का, आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर साप पुढे जातोय का, राहतच नाही का, सिद्धच होत नाही का, दोरीच असते का, दोरीला साप म्हणत असतो, आहे की नाही, आजची स्थिती आहे का नाही. बरं त्या काय सांगत होतो, तर अशा प्रकारचा दोरीवर जो साप आहे, मग साप दोरी वाचून साप दिसला का, दोरीच कारण मानावी लागते की नाही. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर कारण तरी आहे का. तुम्ही दोरीला साप म्हणत होते म्हणजे साप झाली होती का ते, आहे की नाही. रज्जून साप पाहिला नाही, आहे की नाही, रज्जू मध्ये सर्प निर्माण झाला नाही, पण रज्जू वाचून दिसला नाही, आहे की नाही, रज्जू वाचून भासला नाही. तसंच जगताचं जे नामरूप आहे, ह्या नामरूपाचा आणि ब्रह्माचा काही संबंध नाही, कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत नावाचा पदार्थ झाला नाही, पण ब्रह्मा वाचून दिसला नाही, कारण त्याचं कारण नाही. जर रज्जू नसती तर सर्प तरी भासला असता का, आहे की नाही. तसं का, तसं या ठिकाणी जर ब्रह्म नसतं तर जगत तरी भासलं असतं का, आहे की नाही. रज्जू होती म्हणून रज्जूच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचं कार्य सर्प तुम्हाला दिसला. तसंच मी ब्रह्म आहे की नाही, ब्रह्माचं सामान्य ब्रह्म आहे या रूपाने ज्ञान आहे, पण मीच ब्रह्म असं विशेष ज्ञान आहे का, नाही. आणि त्यामुळे त्या अज्ञानाचं कार्य कोण दिसलं, हे सगळं जगत आपल्याला दिसलं. परंतु खरं जर पाहिलं तर जगत खरं आहे का,
नाही. रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर. परंतु कोणताही भ्रम ज्या वेळेला होतो तो भ्रमाला अधिष्ठानावाचून होत नाही. त्याला वेदांताचा सिद्धांत आहे की निरधिष्ठान भ्रम होत नाही. जर सर्प जर तुम्हाला भासला तर रज्जू होता म्हणूनच भासला की नाही. अधिष्ठान रज्जू होतं की नाही त्या ठिकाणी. शुक्ती होतं, शिंपलं होतं म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला चांदीचा किंवा रजताचा आभास झाला. परंतु शुक्ती वाचून रजताचा होईल का? नाही. तसं ज्या अर्थी हे जगत दिसतं त्यात याला कोणीतरी अधिष्ठान असलंच पाहिजे. अधिष्ठाना वाचून आद्यस्थ पदार्थ राहत नाही. आणि जग जर आद्यस्थ आहे त्या जगताचा नामरूपाचा तो आधार आहे. आद्यस्थ याचा अर्थ काही खोटा पदार्थ, मिथ्या पदार्थ, स्वप्नाप्रमाणे मृगजळाप्रमाणे असणारे पदार्थ. तर सूर्यकिरण नसतील तर त्या ठिकाणी मृगजळ तरी भासेल का? नाही. याला म्हणतात निरधिष्ठान भ्रम होत नाही. ही जी वाक्य आहेत ना आता आपल्याला थोडी अपरिचित वाटतील, पुढे आपल्याला एकदम परिचित होतील. थोडे दिवस झाले की ह्याच परिचय आपल्याला जसा जसा येत जाईल. आता हे मंगलाचरण किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी मंगलाचरण काही चांगल्या प्रकाराने लक्षात येणार नाही. पण पुढे ज्या वेळेला चौथा तरंग होईल त्यावेळेला चौथा तरंग काहीच सांगण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यावेळेला आपल्याला पुन्हा हे जे संस्कार आहे हे सगळे संस्कार पुन्हा जागृत होतील. जसं आपण झोपेत गेलो की आपल्याला काय केलेलं पाठांतर असतं का? काय आपल्याजवळ केलेलं पाठांतर झोपेत काही राहत नाही. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला पुन्हा काल 20 केलेल्या वेळा परत पाठ करावं लागतं का? सहजच येतात लक्षात, सहज येतात. थोड्या विषयातल्या तर काय होतं, थोडी आवृत्ती केली तर लक्षात येतं. तसं आता चिंतन केलेलं हे चौथ्या तरंगाच्या वेळेला काय होईल, आपोआप असं वाटेल की आता कंटाळा आला, हे तर पूर्वीच माहित होतं, आज 4 पानं घ्यावी असं वाटेल. आणि समजा थोडं विसरलं तर मग काय होईल, पुन्हा पाहिलं की लक्षात येईल. म्हणून आता काय करायचं, काही नाही करायचं, फक्त झोपायचं नाही. जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूप असं. आणि पुढे सांगतात बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. काल आपण इथपर्यंत आलो होतो. बुद्धी त्याला जाणतेही आणि त्याला जाणते. जाणते तर कशी आणि जाणत नाही ते कशी, ते आपण उद्या पाहू.